नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत. आज आपण कांदा पीक वाढीसाठी कोणती फवारणी करावी या संदर्भात सविस्तर माहिती बघणार आहोत. त्या अगोदर आपण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायचं विसरून जातात. तुमच्या एका लाईकमुळे आमचा उत्साह नेहमीच वाढत असतो. तर चला आपण आज आपल्या टॉपिककडे वळूया. आपण जी फवारणी करणार आहोत, ही फवारणी कांदा पिकासाठी एक पोषकच आहेत. यात आपण 19-19-19 त्यानंतर मायक्रोला आणि ह्युमिक ॲसिड याचा वापर करणार आहोत. तर 19-19-19 हे प्रति 15 लिटर पाण्यामध्ये 60 ग्रॅम घ्यायचं आहे. तर मायक्रोला हे 30 ml आणि ह्युमिक ॲसिड हे 30 ml हे आपल्याला एकत्रित करून फवारणी करायची आहे. हे प्रमाण आपल्याला 15 लिटर पाण्यासाठी फवारायची आहे. तर मित्रांनो, 19-19-19 मध्ये NPK असते, तर मायक्रोलामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य असते. तर त्या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जसे बोरॉन, क्लोरीन, कॉपर, आयर्न, मॅग्नीज आणि जस्त हे प्रमाण असते. तर आपल्याला या जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्यामधून आपल्याला काय मिळते आणि याचा आपल्याला फायदा काय? तर बोरॉनमधून आपल्याला पिकांच्या कोमाची चांगली वाढ होत असते. तर क्लोरीनमुळे प्रकाश संश्लेषणामध्ये मदत होते व रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच तांबे असतील तर पिकांच्या श्वसन प्रक्रिया सुधारते व पिकाला रंग, चव चांगला येते. लोहाला पिकाचा हिरवा रंग कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. यामुळे पानं पिवळी पडत नाहीत. आणि मॅग्नीजमुळे पिकाच्या वाढीसाठी, प्रकाश संश्लेषणासाठी आणि श्वसनासाठी हे उपयुक्त असते. तर मित्रांनो, ही जी आपण पीक वाढीसाठी फवारणी घेतलेली आहे, याचा मी माझ्या शेतावर उपयोग केलेला आहे आणि याचा मला 100% रिझल्ट मिळालेला आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या, 19-19-19 हे विद्राव्य खत आहेत. ते आपल्याला प्रति 15 लिटर पाण्यासाठी 60 ग्रॅम, तसेच मायक्रोला हे सूक्ष्म अन्नद्रव्य असलेलं पोषक आहे ते 30 ml आणि ह्युमिक ॲसिडचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. ह्युमिक ॲसिड काय काम करतं हे आपण या अगोदरही आपल्या चॅनलवर त्याचा संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही बघू शकता की ह्युमिक ॲसिडचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात. तर ही एकत्रित आपल्याला फवारणी करायची आहे आपल्या कांदा पीक वाढीसाठी. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.